हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर चला मी इकडे 80 सेंटीमीटर ब्लाउज पीस अस्तर घेतलेलं आहे आणि त्याचा हे ब्लाउज पीस आहे बघू शकता। आणि मी आता इथं कटिंग करून घेते बघा तुम्ही। हे ना कोठाचा भाग काढून घेते आणि स्लीव साठी साइडला ठेवते। शॉर्ट स्लीव आहे, लॉंग नाही आहे। तर बघा सिंपल असं साध्या सोप्या पद्धतीने 4 टक्स ब्लाउज कटिंग करते बघू शकता तुम्ही। अशी काही 4 फोल्ड घडी करायची आहे। आणि आता शोल्डर मी मापून घेते, इथून 5.5 घेते शोल्डर आणि मुंडा घेते 6 सव्वा 6 घेते, कारण थोडंसं जास्तच घ्यावं लागेल। आणि ठीक करते अर्ध्या इंचावरती आणि 1 इंचावरती। आणि बघा पुढचा गळा आहे ना 6.5 घेते लांबीला आणि रुंदीला आहे तर 2.5 घेते। इकडनं बी वरून बी 2.5 घेते रुंदीला। गोल राऊंड द्यायचा इथं। आणि बघा आता छातीचा भाग 9 घेते, म्हणजे एक घडी 9ची आली। आणि कमरेचा भाग 8.5 घेते, 1.5 इंच घेते इथं एक्स्ट्रा। आणि बघा हे 5.5 घेतलेलं आहे शोल्डर, हे सव्वा 6 घेतलं। आणि आता शोल्डर कापून घेऊ। हा पुढचा गळा आहे बघा तुम्ही, एकदम व्यवस्थित असं मी तुम्हाला कटिंग दाखवते। आणि आता फ्रंट पार्ट आहे ना 2 भागामध्ये आता कापून घेऊ। आणि मी तुम्हाला टक्स घेताना पण दाखवते। हे बघा 3.5 घेतलंय, हे 4 घेते। हे 2 घेते, इकडनं पण 2 घ्यायचं आहे, हे पण 2 घ्यायचं आहे। बघा असा 4 टक्स ब्लाउज आपला एकदम छान असं व्यवस्थित कटिंग करून मी तुम्हाला माप घेऊन दाखवलेलं आहे। 3.5 घेतलं याचा अंतर। हा पहिला टक्स आहे, 4.5 घेतलेला आहे। हा दुसरा टक्सचा जो अंतर आहे ना तो 2 घ्यायचा आहे। परत हा तिसरा टक्सचे जे अंतर आहे ते पण 2 घ्यायचं आहे। आणि हा चौथा टक्स बघा तुम्ही, इतकं छान असं पूर्ण फ्रंट पार्टचं मी तुम्हाला कटिंग दाखवलेली। आणि आता बॅक साईड मी दाखवते गळा। तर इथं मी 2.5 घेते आणि मटका गळा बनवायचा आहे बघा तुम्ही। इकडनं मी 3 घेते, इकडनं 4 घेते। उतरवायचं आहे ना हा, इथून असा राऊंड द्यायचा आहे 4 वरती आणि इथून 1.5 घेते। बघा असं काही राऊंड द्यायचं आहे मटका गळ्याला। हे ते पण 3 घेतलंय बघू शकता। असं काही छान असं मस्त ब्लाऊज कटिंग झालेलं आहे, मी तुम्हाला माप घेऊन दाखवलेलं आहे। आणि इथून हा मागचा टक्स 4 वरती घ्यायचा आहे। आणि मी तुम्हाला बघा आता मटका गळा कटिंग करून दाखवते। बघा मी ओपन पी करून दाखवते। बघा किती छान असा मटका गळा झालेला आहे बघू शकता तुम्ही। आणि बघा आता इकडे शॉर्ट बाईसाठी मी 3 इंचाची बाई स्लीव आहे बाई। तर मी त्याला 1 इंच वाढवून घेते, 4 घेते। आणि लांबीला येतं 9.5 घेते आणि इथून 1.5 इंच घेते। बघा मस्त काही अशी स्लीव कटिंग करते।
हा मच्छी कट आहे ना ते नंतर कापेल. तर बघा मी तुम्हाला पूर्ण दाखवते. बघा आता फ्रंट पार्ट रेडी झाला आहे, बॅक पार्ट पण रेडी झाला आणि या स्लीव आहे. एकदम छान असं मस्त 4 टक्स ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. चला तर बाय.